कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. मी खूप दिवस झालं एक गोष्ट बघत आहे, की जे मुलं 10वी पास झालेत, की ज्यांनी आणखी कोरोनामुळे 11वीला ॲडमिशन घेतलं नाहीये. तर ते मुलं घरी राहून मोबाईल पाहणं, टीव्ही पाहणं किंवा इकडे-तिकडे बाहेर फिरायला जाणं, ह्या गोष्टी करत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष जे असतं, ते असतं तुमचं 11वीचं आणि 12वीचं. 11वी आणि 12वीमध्ये तुम्ही ज्या गोष्टी शिकतात, ज्या गोष्टी तुम्ही अभ्यास करतात, त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतात. तुम्ही 11वीमध्ये 12वीमध्ये जे तुम्ही बायोलॉजी शिकतात, तर तीच सेम बायोलॉजी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही MBBSला जातात, त्यावेळेस तीच सेम बायोलॉजी तुम्हाला अॅनाटॉमी म्हणून पुन्हा एकदा शिकावं लागते. फक्त फरक एवढाच असतो की ते पुन्हा तुम्हाला डीपमध्ये शिकावं लागते. जे तुम्ही 11वी-12वीमध्ये जे मॅथ शिकतात, तर सेम मॅथ तुम्हाला इंजिनिअरिंगला गेल्यानंतर फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला M1, M2, M3, M4 ह्या चारही सब्जेक्टमध्ये सेम तेच मॅथ येतं. फक्त मॅथमध्ये एवढा डिफरन्स असतो की हे मॅथ इंजिनिअरिंगचं मॅथ थोडंसं डीपमध्ये असतं. त्यामुळं वेळ वाया घालवू नका. सगळ्यात महत्त्वाचं वर्ष आहे आयुष्यातलं ते म्हणजे 11वी आणि 12वी. 11वी आणि 12वीचा प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट हे तुमचं भविष्य ठरवणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की 11वी आणि 12वी 11वी आणि 12वीमध्ये जेवढं तुम्ही जास्त अभ्यास करताल, जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल, तेवढं तुमचं नीटमध्ये आणि JEE तुमचे मार्क्स चांगले येतील. असं कधी झालं नाही की एखादा मुलगा रात्रंदिवस अभ्यास करतो आणि त्याला नीटमध्ये किंवा JEE मार्क्स कमी पडले. असं कधीच होत नाही. तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केलात तर तुम्हाला 100% तुम्हाला नीटमध्ये आणि JEE मार्क्स येणार म्हणजे येणारच. जर तुम्हाला नीट आणि JEE जर चांगले मार्क्स आले तर तुमचा चांगल्या कॉलेजला नंबर लागू शकतो. तुमचे नीटमध्ये आणि JEE जसे मार्क्स असतील तसं तुम्हाला कॉलेज भेटेल. शेवटी MBBS अंबेजोगाईच्या लातूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून पास करणं आणि MBBS दिल्लीच्या एम्स कॉलेजमधून पास करणं, जिपमर कॉलेजमधून पास करणं ह्यामध्ये खूप मोठा फरक असतो. अंबेजोगाईमधून जे डॉक्टर पासआउट होतात आणि एम्स कॉलेजमधून जे डॉक्टर पासआउट होतात त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळे लक्षात घ्या, चांगल्या कॉलेजला लागायचं असेल तर नीटमध्ये चांगले मार्क्स पाहिजेत. चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला लागायचं असेल तर JEE तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजेत. ठीक आहे. जर कॉलेज चांगलं भेटेल तर तुम्हाला नॉलेज चांगलं भेटेल. कॉलेज चांगलं भेटलं की तिथं गेल्यानंतर तुम्हाला नॉलेज चांगलं भेटतं, वातावरण चांगलं भेटतं. आणि जर नॉलेज चांगलं असेल तर तुम्हाला नोकरी चांगली भेटेल. लक्षात, 11वी-12वीला चांगला अभ्यास करताल तर नीटमध्ये चांगले मार्क्स येतील. नीटमध्ये चांगले मार्क्स आले तर कॉलेज चांगलं भेटेल. आणि कॉलेज चांगलं भेटलं तर नॉलेज चांगलं भेटेल. आणि नॉलेज चांगलं असेल तर नोकरी लवकर लागेल, नोकरी चांगली भेटेल. ठीक आहे. आणि नोकरी चांगली लागली तर लग्न चांगलं होईल. लग्न चांगलं होईल म्हणजे चांगल्या मुलीसोबत लग्न होईल, तुमच्या तुमच्या लेवलच्या. ठीक आहे. त्यामुळं अभ्यास करा, खूप कष्ट घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाचं वर्ष असतं ते म्हणजे 11वी आणि 12वी. एकदा 11वी-12वीमध्ये झाल्यानंतर, नीटची परीक्षा दिल्यानंतर, JEEची परीक्षा दिल्यानंतर एकदा जर मार्क्स कमी आले तर पुन्हा ते मार्क्स चेंज करता येत नाही. तुम्ही रिपीट केलात याचा अर्थ मार्क्स वाढतील असं काही नसतं. शेवटी फ्रेशमध्ये मार्क मिळवणं आणि रिपीट करून मार्क्स मिळवणं ह्यामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळे अभ्यासाला लागा, वेळ वाया घालवू नका. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं की जर तुम्हाला MBBS करायचं असेल तर तुम्हाला कोणकोणते एक्झाम द्यावं लागतात. तुम्हाला नीट द्यावं लागते. तुम्हाला एम्स कॉलेजमध्ये MBBS करायचं असेल तर एम्सची एक्झाम द्यावं लागते. तुम्हाला जिपमर कॉलेजमध्ये MBBS करायचं असेल तर जिपमरची एक्झाम द्यावं लागते. जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल IIT कॉलेजमधून तर तुम्हाला
जेईची मेन्स पण द्यावं लागते आणि ॲडव्हान्स पण द्यावं लागते. आणि तुम्हाला जर कॉमन इंजिनिअरिंग कॉलेजमधून म्हणजे महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला MST CET द्यावं लागते. आता जर तुम्हाला मेडिकलला जायचं असेल तर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ग्रुप घेतात. आणि जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ग्रुप घेतात. तुम्ही जनरल ग्रुप पण घेऊ शकतात. ठीक आहे. आता दोन्हीमध्ये सर्वात महत्वाचा जो विषय असतो तो असतो फिजिक्स. तुम्ही MBBS ला जाणार का BMS ला जाणार का BHMS ला जाणार हे डिसाईड करणारा एकच विषय असतो, तो म्हणजे फिजिक्स. आणि फिजिक्स हे टोटली डिपेंड असतं प्रॉब्लेमवरती, कन्सेप्टवरती. ठीक आहे. आता फिजिक्सचा 11वीचा पहिला चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर जे फिजिक्ससाठी बेसिक बेसिक जे गोष्टी असतात, जे बेसिक बेसिक मॅथ असतं फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तर ते बेसिक बेसिक गोष्टी मी तुम्हाला पहिल्या 3 तासामध्ये कव्हर करेल. पहिल्या 1 तासामध्ये मी काही गोष्टी कव्हर करेल, दुसऱ्या तासामध्ये काही गोष्टी कव्हर करेल आणि तिसऱ्या तासामध्ये काही गोष्टी कव्हर करेल. आणि 3 तास झाल्यानंतर त्यानंतर मी 11वीचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करेल, युनिट्स अँड डायमेन्शन्स. ठीक आहे. एकदा तुम्ही हे 3 तास जर कव्हर केले, तुम्ही 3 तास जर व्यवस्थित बेसिक बेसिक गोष्टी जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कुठेच अडचण येणार नाही. एकदा तुमचं बेसिक क्लिअर झालं, तुम्ही जेईचे मेन्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल आणि ॲडव्हान्सचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल. मेन्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल, ॲडव्हान्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. नीटचे प्रॉब्लेम तर त्याच्यापुढे काहीच गोष्ट नाहीये जर तुमचे हे बेसिक क्लिअर असेल तर. ठीक आहे. तर आजपासून आपण बेसिक स्टार्ट करू. फर्स्ट लेक्चर, सेकंड लेक्चर अँड थर्ड लेक्चर. आजच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिशन, डिव्हिजन, इंडेक्स, ॲव्हरेज, पर्सेंटेज आणि बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले. आता म्हणताल सर हे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिशन ह्या काही गोष्टी आता 11वीला शिकायच्या आहेत का? मान्य आहे, शिकायच्या गोष्टी नाही आहेत. परंतु मला असं वाटतं की मुलगा कुठलाही असू द्या, त्या मुलाला काहीच येऊन देऊ नका. पण त्याची जर शिकायची इच्छा असेल तर ती त्याला मी बेसिक पासून शिकवायला तयार आहे. तुम्हाला मल्टिप्लिकेशन येऊ देऊ नका, तुम्हाला डिव्हिजन येऊ देऊ नका. फक्त तुमची शिकण्याची तयारी ठेवा. मी तुम्हाला ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन पासून सुरुवात करायला तयार आहे. ठीक आहे. त्यामुळं जर कुणाला जर वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी त्याला येत असतील तर पहिला व्हिडिओ स्किप करा, सेकंड व्हिडिओ पहा. सेकंड मधल्या गोष्टी जर येत असतील तर थर्ड व्हिडिओकडे जावा. तर तिन्ही व्हिडिओ मधल्या गोष्टी जर तुम्हाला जमत असतील, येत असतील, तर डायरेक्टली तुम्ही फर्स्ट चॅप्टरवरती स्टार्ट करा. तर आज आपण ह्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व पाहणार आहे. सर्व गोष्टी आपण बेसिक बेसिक पाहणार आहे. फर्स्ट ॲडिशन. आता ॲडिशन मध्ये मी असं नाही सांगणार 1+1 2, 2+2 4 असं नाही सांगणार. जे पॉईंटचे ॲडिशन्स आहेत, जे पॉईंटचे सबस्ट्रॅक्शन आहेत आणि जे पॉईंटचे मल्टिप्लिकेशन आहेत डेसिमल पॉईंटचे, तर त्याचे फक्त 2-2 प्रॉब्लेम घेईल. जस्ट मी तुम्हाला एकदा रिवाइज करल. हे सर्व बेसिक गोष्टी मी तुम्हाला एकदा रिवाइज करल. फर्स्ट घ्या आता ॲडिशन. फर्स्ट ॲडिशन. दोनच एक्झाम्पल घेईल ॲडिशनचे. फर्स्ट एक्झाम्पल अँड सेकंड एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल बघा, ॲडिशन. सपोज करा 0.02024 प्लस 0.549. 2 पॉईंट मधल्या संख्या आहेत, डेसिमल पॉईंट, डेसिमल पॉईंट. 2 पॉईंट मधल्या संख्या आहेत, त्या 2 पॉईंट मधल्या संख्या आपल्याला ॲडिशन करायच्या. मग ॲडिशन करताना 2 पॉईंट मधल्या संख्यांची ॲडिशन करताना कशी ॲडिशन करायची? फर्स्ट पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचं. पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या खाली पॉईंट. पॉईंटच्या अगोदरची जी संख्या असेल ती इथं लिहायची. एकच 0 आहे, एकच लिहायचं. पॉईंटच्या नंतरची जी संख्या असेल ती लिहित जायचं. 5, 4, 9. ठीक आहे. दोघांची ॲडिशन करायची. लक्षात काय केलं? पॉईंटच्या ॲडिशन मध्ये मी पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा, जशी त्याची संख्या लिहायची आणि त्यांची ॲडिशन करायची. ठीक आहे. 4, 2 ला 2, 0+9 9,
2 प्लस 4 6, 0 प्लस 5 5, पॉइंटला पॉइंट, 0 प्लस 0 0. आलं लक्षात? पॉइंटची ऍडिशन करताना पॉइंटला पॉइंट लिहायचा, संख्येची ऍडिशन करायची. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा आता. सेकंड एक्झाम्पल, सपोज करा सेकंड एक्झाम्पल 224.2012 प्लस 0.0012, दोन संख्येची ऍडिशन. ठीक आहे. ऍडिशन करताना काय सांगितलं? पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचा आणि ऍडिशन करायची. बघा आता 24.2012 प्लस पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिला, पॉइंटच्या अगोदर 0 आहे, तो 4च्या खाली लिहिला, पॉइंटच्या नंतर 2 0 आहेत, नंतर 1 2 आणि दोघांची ऍडिशन करायची. 2 प्लस 2 4, 1 प्लस 1 2, 0 प्लस 0 0, 2 प्लस 0 2, पॉइंट, 2 प्लस 0 सॉरी 4 प्लस 0 4, 2 ला 2. लक्षात? आणखी एकदा रिपीट करतो. ऍडिशन करताना पॉइंटची ऍडिशन करताना पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचा, संख्या जशीच तशी लिहून काढायची आणि सिंपल ऍडिशन करायची. ठीक आहे. नेक्स्ट टाका आता सबस्ट्रॅक्शन. सेकंड सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन पण शिकवताना मी 2 मधून 1 गेला 1 राहिला असं नाही सांगणार. जे पॉइंटचं सबस्ट्रॅक्शन असतं ते सांगाल की ते पॉइंटचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं. ठीक आहे. एक्झाम्पल बघा आता. सपोज करा फर्स्ट एक्झाम्पल, दोनच एक्झाम्पल घेईल. 23.48 मायनस 48.23. काय करायचंय फर्स्ट एक्झाम्पल मध्ये? 23.48 मधून मी काय मायनस करणार आहे? 48.23. ठीक आहे. आता लक्षात घ्या, सबस्ट्रॅक्शन करताना मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करायची. सबस्ट्रॅक्शन करताना मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करायची. ठीक आहे. त्यानंतर जे उत्तर येतं, जे तुमचं आन्सर येतं, तर त्याला तुमच्या मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. ठीक आहे. आता बघा 23.48 मायनस 48.23 ह्या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 48.23. मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करायची. मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करायची. ठीक आहे. 3 मधून 8 जात नाही, 1 हातचा घेतला, इथे झाले 13, 13 मधून 8 गेले, किती राहिले? 13 मधून 8 गेले 5 राहिले. ठीक आहे. हातचा 1 वापस दिला, इथे झाले 5. ठीक आहे. 2 मधून 5 जात नाही, पुन्हा इथून 3 पासून 1 हातचा घेतला, इथे झाले 12, 12 मधून पुन्हा 5 गेले, किती राहिले? 7. ठीक आहे. पॉइंटला पॉइंट, हातचा 1 दिला होता तो वापस घेतला 3 न, मग 3च्या ठिकाणी झाले आता 4. 8 मधून 4 गेले, पॉइंटला पॉइंट लिहिला, 8 मधून 4 गेले, किती राहिले? 4. त्यानंतर 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2. जे आन्सर येतं त्या आन्सरला मोठ्या संख्येचं चिन्ह लावायचं, मोठ्या संख्येचं साईन लावायचं. मोठ्या संख्येचं साईन काय? मायनस. म्हणून आन्सरला काय लावायचं? मायनस. लक्षात? काय सांगितलं? सबस्ट्रॅक्शन करताना मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करायची. सबस्ट्रॅक्शन करताना मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करायची आणि जे तुमचं आन्सर येतं तर त्या आन्सरला मोठ्या संख्येचं साईन लावायचं. लक्षात? सेकंड एक्झाम्पल बघा आता. सेकंड एक्झाम्पल, सपोज करा आता दोन्ही संख्या मायनस आहेत.
दोन्ही संख्या मायनस आहेत. -23.48 -48.23 दोन्ही संख्या मायनस आहेत. त्यावेळेस कसं करायचं? त्यावेळेस करताना लक्ष द्या. आता ह्याच्यामधून दोन्ही संख्येमधून मायनस कॉमन काढायचं. दोन्ही संख्येमधून मायनस कॉमन काढलं, मग ब्रॅकेटमध्ये काय राहतं? 23.48 प्लस का लिहिलं? ज्यावेळेस मी मायनसने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करेल त्यावेळेस काय येईल बघा. मायनसला मी जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होतं? -23.48. ठीक आहे. मायनसनं जर प्लसला मल्टिप्लाय केलं तर काय येतं? मायनस 48.23. लक्षात? काय केलं मी? दोघांमधून मायनस कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? 23.48 प्लस 48.23. आता ह्या दोघांची ऍडिशन करायची. काय ते ऍडिशन बघा. 23.48 प्लस 48.23 काय आले ऍडिशन? 8 9 10 11 1 4 2 6 1 7 8 3 11 1 4 2 6 1 4 2 6 आणि 1 7. ठीक आहे. आणि जे आन्सर आलेलं आहे तुमचं, त्या आन्सरला तुम्ही कोणतं साईन लावणार? मायनस. त्या आन्सरला तुम्ही कोणतं साईन लावणार? मायनस. लक्षात? काय केलं मी? जर दोन्ही संख्या मायनस असतील तर मी मायनस कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये हे राहिलं, ब्रॅकेटमध्ये ह्या दोन टर्म राहिल्या, दोन टर्मचं मी ऍडिशन केलं, आणि जे माझं ऍडिशन येतं त्याला मी कोणतं साईन लावणार? मायनस. लक्षात? हे झालं तुमचं सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता ह्यानंतर घेऊत आपण मल्टिप्लिकेशन. थर्ड मल्टिप्लिकेशन. थर्ड टाका आता. मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. काय काय शिकलो आपण? फर्स्ट ऍडिशन शिकलं, सेकंड मल्टिप्लिकेशन शिकलं, आणि थर्ड आता सेकंड सबट्रॅक्शन शिकलं, आणि थर्ड आता मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला फर्स्ट साइन रूल सांगेल. ठीक आहे. साइन रूल काय असतं बघा. साइन रूल फर्स्ट. सपोज एक संख्या जर मायनस असेल आणि दुसरी संख्या जर प्लस असेल, एका संख्येचा सिम्बॉल साइन मायनस आहे आणि दुसऱ्या संख्येचा सिम्बॉल साइन प्लस आहे, ज्यावेळेस तुम्ही दोघांचं मल्टिप्लिकेशन करताल, दोन संख्येचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर तुमचं मायनस येतं. मल्टिप्लिकेशन करण्याच्या अगोदर तुम्हाला साइन रूल माहित पाहिजे. काय काय साइन रूल आहे? जर एक संख्या मायनस असेल, दुसरी संख्या प्लस असेल, तर काय येतं? मायनस. एक्झाम्पल बघा आता. एक्झाम्पल -23 × 4 काय आलं? -12. एक संख्या मायनस असेल, एक संख्या प्लस असेल, तर तुमचा आन्सर काय येतं? मायनस. फर्स्ट रूल काय? एक संख्या मायनस असेल, एक संख्या प्लस असेल, तर तुमचा आन्सर काय येतं? मायनस. सेकंड रूल बघा आता. एक संख्या प्लस असेल इंटू एक संख्या मायनस असेल, तर तुमचा आन्सर काय येतं? मायनस. ठीक आहे. एक्झाम्पल, सपोज +3 × -4, आन्सर काय येतं तुमचं? -12. समजलं? एक संख्या प्लस असेल, दुसरी संख्या मायनस असेल, तर दोघांचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करताल तर तेव्हा तुमचं आन्सर काय येतं? मायनस येतं. ठीक. थर्ड रूल बघा आता. एक संख्या मायनस आहे इंटू दुसरी संख्या पण मायनस आहे, तर तुमचा आन्सर येतो त्यावेळेस प्लस. ठीक आहे. एक्झाम्पल, -23 -3 × -4,
आन्सर काय येईल तुमचं +12. समजलं? चौथा रूल बघा मल्टिप्लिकेशनचा. सपोज एक संख्या प्लस आहे इंटू दुसरी संख्या पण प्लस आहे, तर तुमचा आन्सर काय येतं प्लस. एक संख्या प्लस आहे दुसरी संख्या प्लस आहे, तुमचा आन्सर काय येतं प्लस. एक्झाम्पल 3 × 4, आन्सर आलं तुमचं 12. समजलं? आणखी एकदा रिपीट करतो. एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे, तुमचा आन्सर काय येणार मायनस. एक संख्या प्लस आहे दुसरी संख्या मायनस आहे, आन्सर काय येणार मायनस. दोन्ही संख्या मायनस मायनस असतील, एक संख्या मायनस आहे दुसरी संख्या पण मायनस आहे, तुमचा आन्सर काय येणार प्लस. एक संख्या प्लस आहे दुसरी संख्या प्लस आहे, तुमचा आन्सर काय येणार प्लस. ठीक आहे, हे झाले साइन रूल. आणखी एकदा रिपीट करतो मी. मल्टिप्लिकेशन करताना हे साइन रूल महत्वाचे. काय आहे, एक मायनस असेल एक प्लस असेल, आन्सर काय येतं मायनस. एक प्लस असेल इंटू एक मायनस असेल, आन्सर काय येतं मायनस. एक मायनस असेल इंटू एक मायनस असेल, आन्सर काय येतं प्लस. एक प्लस आहे इंटू दुसरी संख्या पण प्लसच आहे, तर आन्सर काय आहे तुमचं प्लस. ठीक आहे, हे साइन रूल आहेत की जे तुम्ही मल्टिप्लिकेशन करताना यूज करता. ठीक आहे, आता एक्झाम्पल घेऊत आपण. एक्झाम्पल बघा आता मल्टिप्लिकेशनचे. फर्स्ट एक्झाम्पल 0.0024 इंटू 0.002. दोन संख्येचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, दोन्ही संख्या डेसिबल मध्ये आहेत. 0.024 इंटू 0.002. ठीक आहे, आता बघा पॉइंटचं मल्टिप्लिकेशन करताना जे पॉइंट असतात हे असे 0.00, हे 0.000, हे सगळं विसरून जायचं. ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं नाही. तुम्हाला शॉर्टकट सांगत आहे मी. असं दिलं असेल तर हे सगळं विसरून जायचं. हे 0.00, 0.00 हे सगळं विसरून जायचं. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचं, फक्त राहिलं काय 24 इंटू 2. मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचं फक्त 24 इंटू 2. हे सगळं विसरून जायचं. ठीक आहे, किती येतं 4 इंटू 2 8, 2 इंटू 2 4. झालं? आता लक्ष घ्या, पुढची स्टेप काय. पुढच्या स्टेपमध्ये पाहायचं की पॉइंटच्या नंतर किती संख्या आहे. पॉइंटच्या नंतर किती संख्या आहे 3. 1 2 3. पॉइंटच्या नंतर किती संख्या आहे 3. इकडं पॉइंटच्या नंतर किती संख्या आहेत 1 2 3. लक्षात काय केलं मी सुरुवातीला, पॉइंट सगळे विसरून जायचं. ठीक आहे, फक्त संख्या कन्सिडर करायची, संख्येचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, त्यानंतर पॉइंटच्या नंतर किती संख्या आहेत पाहायचं, पॉइंटच्या नंतर किती संख्या आहेत पाहायचं. पॉइंटच्या नंतर 3 संख्या आहेत 1 2 3. पॉइंटच्या नंतर 3 संख्या आहेत 1 2 3. ठीक आहे, 3 आणि 3 6. ठीक आहे, 3 आणि 3 6. आता बघा पॉइंट देताना 6 संख्येच्या नंतर पॉइंट द्यायचा उजव्या साईडनं. पॉइंट देताना 6 संख्येच्या नंतर पॉइंट द्यायचा. 6 संख्येच्या नंतर कसं, म्हणजे 1 2 3 4 5 6 नंतर पॉइंट द्यायचा आणि 0 लावायचा. लक्षात? आणखी एकदा रिपीट कराल, मला माहिती हे पटकन लक्षात नाही येत, त्यामुळे आणखी एकदा रिपीट करतो. सपोज पॉइंटचं मल्टिप्लिकेशन आहे 0.0024 इंटू 0.002. काय सांगितलं की पॉइंट विसरून जायचे. 0.00 0.00 हे सर्व विसरून जायचं, फक्त संख्या कन्सिडर करायची. ठीक आहे, फक्त संख्या कन्सिडर केली. फर्स्ट मध्ये काय आलं 24. इथं पण हे 0.00 विसरून जायचं, फक्त संख्या कन्सिडर करायची. काय आहे 2. काय येतं 4 इंटू 2 8. 2 इंटू 2 4. ठीक आहे, इथपर्यंत आलात. त्यानंतर काय करायचं, पॉइंटच्या नंतर किती संख्या आहे पाहायचं.
पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत? 1 1 2 3 4. पॉईंटच्या नंतर 4 संख्या आहेत. इथं पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत? 1 2 3 3 झालं. 4 आणि 3 7. ठीक आहे. आता उजव्या साईडकडून चालू करायचं. इकडून उत्तराच्या उजव्या साईडकडून चालू करायचं. 1 2 3 4 5 6 7 आणि 7च्या नंतर पॉईंट द्यायचा. किती? 4 आणि 3 7. उजव्या आन्सराच्या उजव्या साईडने चालू करायचं. 1 2 3 4 5 6 7. 7च्या नंतर पॉईंट द्यायचा आणि इथं 0 लावायचं. हे झालं तुमचं पॉईंट मधलं आन्सर. लक्षात. सेकंड एक्झाम्पल घ्या आता. सेकंड एक्झाम्पल बघा आता. -0.024 into 0.02. -0.024 into 0.02. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं? मी काय म्हटलंय की 0.00 ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. म्हणजेच इथं हे विसरून जायचं, इथं हे विसरून जायचं. ठीक आहे. काय येईल मग? 24. ठीक आहे. इथं काय येईल? 2. दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. अगोदर पॉईंट विसरून जायचं, जी राहिलेली संख्या आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 into 2 8. 2 into 2 4. झालं इथपर्यंत. पहिली स्टेप काय केली मी? पॉईंट सगळे विसरून गेलो, जी राहिलेली संख्या आहे त्या संख्येचं मी मल्टिप्लिकेशन केलं. आलं 48. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं बघा. त्यानंतर बघायचं पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत? 1 2 3. ठीक आहे. पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत? 1 आणि 2. ठीक आहे. 3 आणि 2 5. मग उजवीकडून स्टार्ट करायचं आणि 5 पर्यंत यायचं. 1 2 3 4 5. 5च्या नंतर पॉईंट द्यायचा आणि इथं 0 करायचं. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला साइन रूल सांगितला होता. साइन रूल काय सांगितला होता? की एक संख्या जर मायनस असेल आणि एक संख्या जर प्लस असेल, काय होतं साइन रूल? एक मायनस असेल इंटू एक जर संख्या प्लस असेल, तुमचं आन्सर काय येतं? मायनस. एक संख्या प्लस असेल, दुसरी संख्या मायनस असेल, तर तुमचं आन्सर काय येतं? मायनस. एक संख्या मायनस असेल आणि दुसरी संख्या पण मायनस असेल, तर तुमचं आन्सर काय येतं? प्लस. एक संख्या प्लस आहे, दुसरी संख्या पण प्लसच आहे. एक संख्या प्लस आणि दुसरी संख्या पण प्लस आहे, तर तुमचा आन्सर काय येतं? प्लस. ठीक आहे. आता बघा, एक संख्या मायनस आहे, दुसरी संख्या प्लस आहे. एक संख्या मायनस आहे, दुसरी संख्या प्लस आहे. एक संख्या मायनस आहे, दुसरी संख्या प्लस आहे. म्हणजे तुमच्या आन्सरला काय यायला पाहिजे? मायनस यायला पाहिजे. तुमच्या आन्सरला साईन काय यायला पाहिजे? मायनस यायला पाहिजे. म्हणून मी माझ्या आन्सरला, हे माझं आन्सर आहे, त्या आन्सरला मी काय लावून? मायनस साईन लावून. ठीक आहे. लक्षात. आणखी मी एकच एक्झाम्पल घेईल आणि मी मल्टिप्लिकेशन संपवल. एक छोटस एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल. सपोज 0.2410 into minus 0.3. काय येईल? काय? 0.2410 into -0.3. ठीक आहे. फर्स्ट रूल, मल्टिप्लिकेशन करताना सर्व पॉईंट विसरून जायचं. 0.00 0.0 हे सर्व विसरून जायचं. ह्याच्यामध्ये काय काय विसरावं लागेल बघा. आता हे एवढं विसरून जायचं आणि इथं एवढं हे विसरून जायचं. काय राहतं मग? 2410 इंटू इथं 3. इकडचं नाही विसरायचं, फक्त इथलं पॉईंट मधलं विसरायचं. जर असं असेल 0.001 तर हे विसरून जायचं. ठीक आहे. इथं 0 असेल तर इथला 0 घ्यायचं, पण इकडचं जे असतं 0.00 हे सर्व विसरून जायचं. आता बघा, ह्याच्यामध्ये हे 0 पॉईंट विसरून गेलो, इकडचं 0 पॉईंट विसरून गेलो, राहिलं काय? 2410 आणि इकडे 3. 3 into 0 0. 3 into 1
3, 4 into 3 2, 1, 4 त्रिकोण 12, 2 हातचा 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7 झालं. आता बघा पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत बघायचं. पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत? 1 2 3 4 4. पहिल्यांदा मी काय केलं, पॉईंट सगळे विसरून गेलो, मल्टिप्लिकेशन केलं. त्यानंतर पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत? 1 2 3 4. इकडं पॉईंटच्या नंतर किती संख्या आहे? एकच आहे. झालं. मग 4 + 1 5. बरोबर आहे. 4 + 1 5. मग उत्तरामध्ये काय करायचं? 5 घरं पुढे जायचं. 1 2 3 4 एक 0 लावायचा म्हणजे 5. त्यानंतर पॉईंट द्यायचा आणि त्यानंतर 0 करायचं. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर साइन रूल मला माहिती आहे. एक संख्या मायनस असेल आणि दुसरी संख्या प्लस असेल तर तुमच्या आन्सरला काय येतं? साइन मायनस. एक संख्या प्लस असेल, दुसरी संख्या मायनस असेल तर तुमच्या आन्सरला काय येतं? साइन मायनस. एक संख्या मायनस असेल आणि दुसरी संख्या मायनस असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुमच्या आन्सरला कोणतं साइन येतं? प्लस. एक संख्या प्लस आहे इंटू दुसरी संख्या पण प्लसच आहे तर तुमचं आन्सर काय येतं? प्लस. इथं बघा, एक संख्या प्लस आहे दुसरी संख्या मायनस आहे, एक संख्या प्लस आहे दुसरी संख्या मायनस आहे, तुमचं आन्सरला काय येईल? मायनस आहे. हे झालं तुमचं आन्सर. आन्सर काय आलं तुमचं? -0.07230. ठीक आहे. काय काय शिकलं आपण? पॉईंट मधलं ऍडिशन, पॉईंट मधलं सबस्ट्रॅक्शन आणि पॉईंट मधलं मल्टिप्लिकेशन. आता फोर्थ शिकणार आहेत आपण पॉईंट मधलं डिव्हिजन, पॉईंट मधला भागाकार. ठीक आहे. आणि जेवढं काय मी शिकवल तर त्याच्या नोट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF फाईलमध्ये तुम्हाला नोट्स मी देईल. ज्यावेळेस तुमच्या यूट्यूबवरती व्हिडिओ येईल, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहताल यूट्यूबवरती तर त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, तर त्याखाली मी तुम्हाला लिंक देईल ह्या सर्व नोट्सची. नेक्स्ट आता चौथं डिव्हिजन. नेक्स्ट डिव्हिजन. ठीक आहे. डिव्हिजनचं फर्स्ट एक्झाम्पल बघा. 24.24 डिवाइड बाय 0. फर्स्ट एक्झाम्पल 0.002. फर्स्ट एक्झाम्पल डिव्हिजनचं 24.24 डिवाइड बाय 0.002. आता डिव्हिजन कसं करायचं बघा. डिव्हिजन कसं करायचं एक सिंपल तुम्हाला सांगतो. तसं खूप मेथड्स आहेत हे पॉईंट मध्ये डिव्हिजन करायची, पण सर्वात सिंपल मेथड सांगतो की कसं करायचं. एक लक्षात घ्यायचं, जर पॉईंट असेल, जर एखाद्या संख्येमध्ये पॉईंट असेल, हा पॉईंट जर मला डावीकडे सरकवायचा असेल, हा पॉईंट जर मला डावीकडे सरकवायचा असेल तर तुम्ही 10चा प्लस घातांक घ्यायचा. काय म्हटलं? हा पॉईंट जर तुम्हाला डावीकडे सरकवायचा असेल, हा पॉईंट जर मला डावीकडे सरकवायचा असेल तर काय करायचं? 10चा प्लस घ्यायचा. आणि हा पॉईंट जर उजवीकडे सरकवायचा असेल तर 10चा मायनस घातांक घ्यायचा. ट्रिक काय सांगितली तुम्हाला? जर पॉईंट जर डावीकडे सरकवायचा असेल तर 10चा प्लस घातांक घ्यायचा. आणि हा पॉईंट जर उजवीकडे सरकवायचा असेल तर 10चा मायनस घातांक घ्यायचा. ठीक आहे. आता बघा कसं करतो मी. आता इक्वल टू, आता मी हा पॉईंट उजवीकडे सरकवतो, हा पॉईंट मी उजवीकडे सरकवतो. 24 हा पॉईंट मी 2 घरांनी उजवीकडे सरकवला, हा पॉईंट मी 2 घरांनी उजवीकडे सरकवला. ठीक आहे. मग 10चा किती घरांनी पुढे सरकवला? मी उजवीकडे सरकवला 2 म्हणून मी काय लिहिला? -2. समजला?
ज्यावेळेस तुम्ही युनिट्स अँड डायमेन्शन शिकताल त्यावेळेस तुम्ही पॉवर ऑफ 10 हा एक पॉईंट आहे, त्यावेळेस ही गोष्ट तिथं येईल. ठीक आहे, ती गोष्ट तुम्हाला इथंच क्लिअर करून जायचं आहे. जर पॉईंट जर मला उजवीकडे सरकवायचा असेल, मी जेवढ्या घराने उजवीकडे सरकवल तेवढ्या घराने मी काय लिहिलं 10चा घातांक लिहिल. हा पॉईंट मी 2 घरांनी पुढं सरकवला आहे, हा पॉईंट मी 2 घरांनी पुढं सरकवला आहे म्हणजे इथं आला जो आता. ठीक आहे, तर मी काय लिहिलं 2 घरांनी उजवीकडे सरकवला म्हणजे 10चा -2. आता खाली बघा, हा पॉईंट मी किती घरांनी उजवीकडे सरकवल 1 2 3 म्हणून मी काय लिहिलं 10चा -3 म्हणजे 0 0 0 2 इंटू 10⁻³ लक्षात. हा पॉईंट मी उजवीकडे 3 घरांनी सरकवला 1 2 3 म्हणून मी काय लिहिलं 2 इंटू 10⁻³ हा पॉईंट मी 2 घरांनी पुढे सरकवला म्हणून मी काय लिहिलं इंटू 10⁻². समजलं. आता बघा पुढं मी काय करतो, आता 24 इंटू 24 डिवाइड बाय 2 हे 0 0 तर काय किंमत नाही त्याला 2. आता बघा इंटू 10⁻² इंटू आता 10चा -3 ज्यावेळेस वर जातं, ज्यावेळेस मी ह्याला वर घेऊन जातो त्यावेळेस होतं ते प्लसमध्ये होतं म्हणजेच हे 10चा +3. लक्षात. काय केलं आहे मी हे 10⁻³ ला मी वर घेतलं, 10⁻³ ला वर घेतलं की काय होतं प्लस होतं. ठीक आहे, त्यानंतर बघा आता 2 मी भागवलं ह्याला बे 1 बे 2 4 बे 1 बे 2 4 1 2 1 2 इंटू 10⁻² इंटू 10⁻+3 काय राहतं 10⁻1 -2 मधून 3 गेले काय राहिलं +1. ठीक आहे, त्यानंतर बघा आता जर असंच ठेवायचं असेल तर असंच ठेवा, तर ह्यांना आणखी जर पुढे सिम्प्लिफाय करायचं असेल तर कसं केलं जातं, हा 1 आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, हा मला 1 काढून टाकायचा आहे, हा 1 मला काढून टाकायचा आहे. त्यावेळेस मी काय करेल बघा 1 2 1 2 हा 1 काढून टाकायचा म्हणजे मला काय करावं लागेल, हा जो इथला पॉईंट आहे तो मला उजवीकडे सरकवावा लागेल, उजवीकडे एका घराने सरकवावं लागेल. एका घराने सरकवायचं म्हणजे एक 0 ॲड करायचा इथं, म्हणजेच काय होईल एका घराने सरकवला, इथला पॉईंट जो होता तो उजवीकडे एका घराने सरकवला म्हणजे इथं काय होईल 10⁻1 आणि ही 10⁻1. समजलं. 10⁻1 कशामुळे लिहिला मी, कारण हा पॉईंट मी एक घराने उजवीकडे सरकवला, एक घराने उजवीकडे सरकवला की 10⁻ काय येतं -1. ठीक आहे, 10⁻1 10⁻+1 कॅन्सल झालं आणि तुमचं आन्सर आलं 1 2 1 2 0. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, डिव्हिजन अशाच ट्रिकने करा, ते तुम्हाला इझी जाईल. काय काय केलं आणखी एकदा रिपीट करतो मी. डिव्हिजन करताना जर पॉईंट असेल तो जर तुम्ही डावीकडे सरकवला, जेवढ्या घराने डावीकडे सरकवताल त्याचं तेवढं काय करायचं 10⁻, तेवढे घरं लिहायचे. पॉईंट जर उजवीकडे सरकवला तर काय करायचं 10⁻, तेवढे घरं लिहायचे. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पलमध्ये हा पॉईंट मी 2 घरांनी पुढे सरकवला म्हणून मी काय लिहिलं इंटू 10⁻² उजवीकडे सरकवला. हा पॉईंट मी 3 घरांनी पुढे सरकवला म्हणून मी काय लिहिलं 10⁻3. लक्षात. त्यानंतर 10⁻³ वर गेलं काय झालं 10⁻3. ठीक आहे, 2 भागितलं काय येतं 12 12 12. ठीक आहे, इंटू 10⁻² इंटू 10⁻3 काय येतं +1 -2 मधून 3 गेले 1 राहिला. ठीक आहे, 1 आलं. आता मला जर कॅन्सल करायचं असेल 10⁻1 कॅन्सल करायचं असेल तर मला काय करावं लागेल इंटू 10⁻1 मल्टिप्लाय करावं लागेल. इथलं 10⁻1 जर कॅन्सल करायचं असेल तर मला हे जर मला कॅन्सल करायचं असेल तर मला काय करावं लागेल इंटू 10⁻1 करावं लागेल. मग मी 10⁻1 कसं आणू शकतो, हा पॉईंट मी उजवीकडे सरकवतो
हा जो इथला पॉईंट असतो, तो पॉईंट काय करतो मी उजवीकडे सरकवतो. ज्यावेळेस हा पॉईंट मी एका घराने उजवीकडे सरकवल, हा जो इथला पॉईंट आहे ज्यावेळेस मी एका घराने उजवीकडे सरकवल म्हणजे हा पॉईंट इथं येईल, त्यावेळेस मी काय लिहिलं आता 10⁻⁻1 10⁻⁻1 इंटू हा इथलं राहिलेलं 10⁻1 10⁻⁻1 आणि 10⁻1 प्लस -1 प्लस 1 कॅन्सल होईल आणि आन्सर काय येईल तुमचं 12120. हे झालं तुमचं डिव्हिजन. तुम्ही कुठलंही डिव्हिजन घ्या, तुमचं कोणतंही डिव्हिजन असू द्या, तुम्ही ह्या पद्धतीने सॉल्व करा. फक्त ही ट्रिक वापरायची. कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या, फक्त ही ट्रिक वापरायची. ही ट्रिक फक्त लक्षात ठेवायची. लक्षात. हे झालं डिव्हिजन. आणखी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला फायनली क्लिअर होऊन जाईल. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची, जर तुम्हाला ऐकताना किंवा अभ्यास करताना काही अडचणी आल्या असतील, कुठला प्रॉब्लेम जर तुम्हाला समजला नसेल, कुठली कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नसेल, तर डायरेक्टली तुम्ही तो प्रॉब्लेम, ती कन्सेप्ट तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअप करायचं. त्याचं उत्तर मी तुम्हाला एकतर व्हिडिओ कॉल करून देईल किंवा त्याचा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सेम व्हॉट्सअपवर नंबरवरती सेंड कराल. फक्त त्याच्याखाली तुमचा प्रॉब्लेम व्यवस्थित मेन्शन करा आणि तुमचं नाव मेन्शन करा. लक्षात. प्रॉब्लेम कुठलाही असू द्या, नीटमधला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, JEE मधला ॲडव्हान्सचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, मेन्सचं सोडून द्या, ॲडव्हान्समधला कुठलाही प्रॉब्लेम घेऊन या, तो तुम्ही मला व्हॉट्सअप करा. त्याचं उत्तर मी तुम्हाला जास्तीत जास्त एक 5 ते 10 मिनटामध्ये तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ करून किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्हाला त्याचं मी उत्तर देईल. ठीक आहे. नेक्स्ट एक सेकंड एक्झाम्पल बघू छोटंसं. 23.4.24 सेकंड एक्झाम्पल डिव्हिजनचं 0.031. ठीक आहे. डिव्हिजन करायचं आहे. काय सांगितलं मी, पॉईंट उजवीकडे सरकवायचा. मग काय येतं बघा, 23.234 पॉईंट किती घराने सरकवलं मी, 2 घरांनी. म्हणजेच काय येईल, 2 घराने उजवीकडे सरकवलं. हा पॉईंट मी 2 घरानं उजवीकडे सरकवलं म्हणजे 10चं काय येईल -2. त्यानंतर हा पॉईंट मला 3 घरांनी पुढे सरकवायचा आहे, 1 2 3. म्हणजे मी काय लिहीन 31 इंटू किती घराने सरकवलं मी, 1 2 3 घरांनी. म्हणजे इथं काय लिहीन मी -3. ठीक आहे. त्यानंतर आता 23.424 डिवाइड बाय 31 आणि इथं काय येईल 10⁻² इंटू 10⁻, मायनस नाही येणार. आता हे ज्यावेळेस वरती जाईल त्यावेळेस काय होईल 10⁻³ 10⁻+3. त्यानंतर बघा आता 31 ह्यांनी ह्याला डिवायडेशन करायचं. जे डिव्हिजन येईल, जे तुम्ही असं करतात, असं करा. असं जर सोपं वाटत असेल तर असं करा, नाही असं सोपं वाटत असेल सरळ तर असं करा. ज्यांना असं वाटतं त्यांनी असं करा. फक्त आन्सर चुकू देऊ नका. ठीक आहे. जे काही तुमचा आन्सर येईल इथं आन्सर लिहा. इंटू काय येतं बघा 10⁻² इंटू 10⁻+3 काय येतं 10⁻1. ठीक आहे. आणि तुमचं जे आन्सर असेल ते लिहा. हा पॉईंट रिपीट तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये होणार आहे. पॉवर ऑफ 10 म्हणून एक पॉईंट आहे युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये, तर हा पॉईंट इथं आणखी क्लिअर होईल. ठीक आहे. डिव्हिजन ह्याच ट्रिकनं करा. ही शॉर्ट ट्रिक आहे. काय काय शिकलं आपण. फर्स्ट ॲडिशन, सेकंड सबस्ट्रॅक्शन, थर्ड मल्टिप्लिकेशन आणि फोर्थ डिव्हिजन. लक्षात. आता फिफ्थ तुम्हाला मी सांगत आहे, जे तुम्ही बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले शिकलात. बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले कोणकोणते एक्सपान्शन फॉर्म्युले शिकलात तुम्ही. a+b², a-b², a+b³ a-b³ हे जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला बेसिक फॉर्म्युले तुम्हाला मी फक्त आणखी एकदा रिपीट करेल, कारण हे फॉर्म्युले तुम्हाला सेम पुन्हा
ज्यावेळेस तुम्ही जेईचे ॲडव्हान्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल, जेईचे मेन्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल, तर त्यावेळेस हे फॉर्म्युले तुम्हाला पुन्हा रिपीटमध्ये येणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे फॉर्म्युले तुम्हाला मी आणखी एकदा रिपीट करेल. ह्या फॉर्म्युलेला काय म्हणायचं? एक्सपान्शन फॉर्म्युले. 6th बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले. ठीक आहे, बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले. कोणकोणते बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले? फर्स्ट बघा, ए प्लस बीचा स्क्वेअर. ए प्लस बीचा स्क्वेअर काय असते? ए प्लस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आलं लक्षात? जे मराठी मीडियममध्ये शिकलेत, पहिल्या संख्येचा वर्ग प्लस 2 पहिली संख्या इंटू दुसरी संख्या प्लस दुसरी संख्येचा वर्ग. लक्षात कसं ठेवायचं? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, जर ए मायनस बीचा स्क्वेअर असेल, इथं प्लस होतं इथं मायनस होतं, मग त्यावेळेस काय करायचं? ए स्क्वेअर, फर्स्ट ए स्क्वेअरला ए स्क्वेअर लिहायचं, पुन्हा मायनस द्यायचं, इथं पहिल्यांदा मायनस द्यायचं, मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आलं लक्षात? इथं मायनस द्यायचं, इथं प्लस असतंच, इथं प्लस असतंच. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? जर ए मायनस बीचा स्क्वेअर असेल तर लक्षात कसं ठेवायचं? पहिलं प्लस पुन्हा मायनस पुन्हा प्लस. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. लक्षात? पहिला काय? ए प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेकंड, ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता थर्ड फॉर्म्युला बघा. थर्ड फॉर्म्युला कोणता आहे आता? ए प्लस बीचा क्यूब. जसं इथं ए प्लस बीचा स्क्वेअर होता, तसं इथं काय आता? ए प्लस बीचा क्यूब. आता हा फॉर्म्युला कसं लिहायचा बघा? फर्स्ट ए क्यूब प्लस, फर्स्ट काय लिहायचं? ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आलं लक्षात? काय तिसरा फॉर्म्युला? तिसरा एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता आहे? ए प्लस बीचा क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट चौथा फॉर्म्युला, चौथा एक्सपान्शन फॉर्म्युला, ए मायनस बीचा क्यूब. जसं ए मायनस बीचा स्क्वेअर होता तसं ए मायनस बीचा क्यूब. ते कसं लिहायचं बघा? आता सेम हाच फॉर्म्युला, फक्त पहिल्यांदा प्लस घ्यायचं पुन्हा मायनस पुन्हा प्लस पुन्हा मायनस. जसं इथं प्लस मायनस असं होतं, सेम इथं पण तेच करायचं. फर्स्ट ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस पुन्हा मायनस. लक्षात? कसं लक्षात ठेवायचं? पहिली संख्या प्लस पुन्हा मायनस पुन्हा प्लस पुन्हा मायनस. ठीक आहे. नेक्स्ट फॉर्म्युला बघा. आता नेक्स्ट एक्सपान्शन फॉर्म्युला. हे खूप बेसिक फॉर्म्युले आहेत की जे तुम्ही 8वी 9वी 10वीला शिकतात, परंतु ज्यावेळेस तुम्ही फिजिक्स शिकायला लागतात, मग त्यावेळेस जर असं कुठं आलं तर मग ते आपल्याला आठवत नाहीत. मग त्यामुळं हे सुरुवातीचं सगळं जे काही बेसिक आहे, तर त्यासाठी हे सर्व बेसिक मी तुम्हाला रिपीट करत आहे. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये फिजिक्सच्या स्टार्टिंगला हे 3 बेसिक लेक्चर तुम्ही लिहून घ्या. कारण पुन्हा जर सपोज कुठली गोष्ट पाहिजे असेल किंवा कुठला फॉर्म्युला जर आठवला नसेल, खूप सोपे फॉर्म्युले आहेत पण आपल्याला नेमकं शिकताना 11वीला गेल्यानंतर आठवत नाहीत फिजिक्समध्ये. त्यामुळं हे बेसिक गोष्टी तुम्ही अगोदर सुरुवातीला फिजिक्सच्या वहीच्या सुरुवातीला ह्या बेसिक गोष्टी लिहून ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट पाचवा फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए प्लस बी
इंटू ए मायनस बी. नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आलं लक्षात? त्यानंतर सिक्स्थ फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब. ए क्यूब मायनस बी क्यूब. सुरुवातीला मी प्लस घेतो. ए क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे. आता बघा हा कसा येतो. ए इथं प्लस आहे म्हणून मी इथं काय लिहिणार? प्लस बी. ठीक आहे. नंतरच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं बघा. ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आलं लक्षात? ए क्यूब प्लस बी क्यूब त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला कसा आहे? इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस लिहायचं. इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस लिहायचं. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी इंटू नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता जर इथं जर मायनस असलं असतं ए क्यूब मायनस बी क्यूब जर मायनस असलं असतं तर कसं लिहिलं असतं? पहिल्या ब्रॅकेटमध्ये इथं मायनस आहे म्हणून मायनस. ठीक आहे. इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस. नेक्स्ट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आलं लक्षात? इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस लिहिलं. इथं काय लिहिलं? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर हे तुमचे झाले बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले. ए प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर ए प्लस बीचा क्यूब इज इक्वल टू ए मायनस बीचा क्यूब इज इक्वल टू आणि हे सर्व फॉर्म्युले एकदा रिपीट करा. एक वेळेस 2 वेळेस लिहून काढा. ॲटोमॅटिक लक्षात राहतील. ठीक आहे. हे झालं बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले. तुम्ही आता काय काय शिकलात बघा. बेसिक कोणत्या गोष्टी शिकलात? एक ॲडिशन शिकलात. दुसरं सबस्ट्रॅक्शन शिकलात. तिसरं मल्टिप्लिकेशन शिकलात. त्यानंतर डिव्हिजन शिकलात. त्यानंतर काय शिकलात तुम्ही? बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले. एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे काय? ए प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ए मायनस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab हे सर्व. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्ही बेसिक गोष्ट शिकणार आहेत इंडेक्सेस रूल. सिक्स्थ इंडेक्स रूल. व्हॉट इज मीन बाय इंडेक्स? इंडेक्स मीन्स घातांक. घातांकाचे नियम. ठीक आहे. मराठीमध्ये इंडेक्स रूल. ठीक आहे. टोटल 6 नियम्स आहेत. टोटल 6 रूल्स आहेत. एक रूल तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे. फक्त एकदा रिपीट करायचे. हे सर्व गोष्टी तुम्ही शिकलात. 8वी 9वी 10वी ह्या सर्व गोष्टी शिकलात. फक्त तुम्हाला एकदा फिजिक्स स्टार्ट करण्याच्या अगोदर फिजिक्सचा पहिला चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी फक्त एकदा रिपीट करायच्या. ठीक आहे. आता बघा इंडेक्स रूल. फर्स्ट बघा. फर्स्ट इंडेक्स रूल प्लस वाय. एचा घातांक इंटू एचा वाय घातांक. एचा एक्स घातांक इंटू एचा वाय घातांक इज इक्वल काय होतं? ए रेस टू एक्स प्लस वाय. जर इथं ए असेल इथं ए असेल तर जे घातांक असतात तर घातांकाची काय होते? बेरीज होते. जर इथं ए असेल आणि इथं ए असेल तर दोन्ही घातांकाची काय होते? बेरीज असते. एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल सपोज 5⁻³ इंटू 5⁻4 इज इक्वल टू काय होतं? 5⁻² दोन्ही घातांकाची बेरीज किती येते? 7. आलं लक्षात? जर असं असेल 5⁻4 इंटू जर 5⁻4 इंटू 4⁻3 तर असं नाही लिहायचं 5⁻4 इंटू 7 असं नाही लिहायचं.
बेस सारखा असायला पाहिजे, बेस सारखा असायला पाहिजे, तर घातांकाची बेरीज होते. हा झाला फर्स्ट रूल. ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स प्लस वाय. सेकंड रूल बघा आता. ए रेस टू एक्स डिवाइड बाय ए रेस टू वाय. इथे काय होतं, दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये होते. जर दोन डिव्हिजनमध्ये असतील, ए रेस टू एक्स डिवाइड बाय ए रेस टू वाय, तर काय होतं, ए रेस टू एक्स मायनस वाय. लक्षात. जर गुणाकारामध्ये असेल तर घातांकाची बेरीज होते, जर भागाकारामध्ये असेल तर घातांकाची वजाबाकी होते. ठीक आहे. एक्झाम्पल बघा आता. सेम एक्झाम्पल. जर 5^3 असेल डिवाइड बाय 5^4 असेल तर काय होतं, 5^-1 किंवा आणखी एक स्टेप मी वाढवतो, 5^3 मायनस 5^4 म्हणजेच काय येतं, 5^-1. गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते, भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होते. ठीक आहे. हे झाले 2 नियम. आता तिसरा रूल बघा. थर्ड रूल बघा आता. थर्ड रूल, ए रेस टू एक्स इंटू वाय, ए रेस टू एक्स इंटू वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स वाय, ए रेस टू एक्स वाय. एक्झाम्पल घेतल्याशिवाय समजत नाही. ठीक आहे. फिजिक्समधली कुठलीही गोष्ट एक्झाम्पल कन्सिडर केल्याशिवाय समजत नाही. ए रेस टू एक्स ब्रॅकेटचा वाय म्हणजेच काय होतं, ए रेस टू एक्स इंटू वाय. एक्झाम्पल, सपोज करा 5^3 इंटू ब्रॅकेटचा 4, 5^3 इंटू ब्रॅकेटचा 4 असेल तर काय होतं, 5 इंटू 4×12. लक्षात. हा तिसरा नियम. त्यानंतर लिहून घेतला. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. नंतर चौथा, जर ए रेस टू 0 असेल, एचा जर 0 घात असेल तर हे होतं 1. याची व्हॅल्यू काय असते, 1. सपोज करा एक्झाम्पल, जर 5^0 असेल, 5^0 असेल तर काय होतं, 1. सेकंड एक्झाम्पल बघा. जर असं असेल 5×4 तर ह्या पूर्ण व्हॅल्यूचं इक्वल काय असतं, 1. कुठल्याही संख्येचं पॉवर जर 0 असेल, घातांक जर 0 असेल तर त्याचं आन्सर काय येत असतं, 1. ठीक आहे. हा झाला चौथा नियम. आता पाचवा नियम, घातांकाचा पाचवा नियम, इंडायसेसचा पाचवा नियम. इंडायसेस मीन्स घातांक, जे तुम्ही मराठीत असतं. नेक्स्ट बघा आता. फिफ्थ, जर ए रेस टू मायनस एक्स असेल, तर तुम्ही असं लिहू शकता, 1 डिवाइड बाय ए रेस टू प्लस एक्स. लक्षात. ए रेस टू मायनस एक्स असेल तर त्याला मी काय लिहू शकतो, 1 डिवाइड बाय ए रेस टू प्लस एक्स. ठीक आहे. एक्झाम्पल बघा आता. जर 5^-4 असेल, 5^-4 असेल तर ह्याला मी असं लिहू शकतो, 1 डिवाइड बाय 5^+4. लक्षात. जर 5^-4 असेल त्याला मी काय लिहू शकतो, 1 डिवाइड बाय 5^4. सेकंड एक्झाम्पल बघा. जर 10⁻⁻6 असेल, 10चा -6 असेल, 10चा -6 असेल तर कसं लिहितो बघा त्याला मी, 1 डिवाइड बाय
10⁻+6. आलं लक्षात? एचा मायनस एक्स असेल तर त्याला मी कसं लिहू शकतो? 1/, एचा प्लस एक्स, एचा प्लस एक्स घात. एक्झाम्पल 5⁻⁴ असेल तर त्याला मी कसं लिहिल? 1/, प्लस 5⁴. आणि असं असेल 10⁻⁻6 असेल त्याला मी कसं लिहू शकतो? 1/10⁻6. हे झालं 5वं. आणि आता शेवटचा बघा, सिक्स्थ रूल ऑफ इंडायसेस, a⁻x/y. तर ह्याला कसं लिहिलं जातं? a⁻x स्क्वेअर रूटमध्ये y. आलं लक्षात? a⁻x/y इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये a⁻x इंटू y. ह्या स्क्वेअर रूटमध्ये y लिहिलं जातं. सपोज एक्झाम्पल 5⁴/5, 5⁴/5. ह्याला कसं लिहिलं जाईल? 5 4ला इथं आणि जे डिवाइडला आहे 5 ते इथं. हे झालं सिक्स्थ रूल. मी रूल्स आणखी एकदा रिपीट करतो की जेणेकरून तुम्हाला आणखी एकदा लक्षात येतील. एक्झाम्पल रिपीट नाही करणार मी, फक्त रूल्स रिपीट करेल. कोणकोणते रूल्स आहेत बघा. फास्ट, पहिला नियम a⁻x इंटू a⁻y इज इक्वल टू a⁻x+y. सेकंड रूल a⁻x डिवाइड बाय a⁻y इज इक्वल टू a⁻x-y. थर्ड रूल कोणता आहे? थर्ड रूल a⁻x⁻y इज इक्वल टू a⁻x-y. ठीक आहे. फोर्थ रूल a⁻0 इज इक्वल टू 1. त्यानंतर फिफ्थ रूल a⁻x इज इक्वल टू 1 डिवाइड बाय a⁻x. आणि सिक्स्थ रूल a⁻x डिवाइड बाय y इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये y a⁻x. लक्षात? हे 6 रूल ऑफ इंडायसेस.